तुम्हाला कधी असं वाटलंय का की रात्री उशिरा फोन बघितल्यावर डोळे लागतात किंवा झोप लागत नाही? तर यामागचं कारण आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन मधून बाहेर पडणारा ब्लू लाईट. तर हा ब्लू लाईट काय प्रकार आहे आणि हा इतका घातक काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर सूर्यप्रकाश हा नॅचरल ब्लू लाईटचा प्रमुख सोर्स आहे आणि दिवसा हा प्रकाश आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतो. तो आपल्याला जागे ठेवतो, आपला मूड सुधारतो आणि शरीराचं सर्कॅडियन रिदम म्हणजे झोपेचं नैसर्गिक चक्र सांभाळतो. पण प्रॉब्लेम सुरू होतो जेव्हा आपण हा ब्लू लाईट स्क्रीनद्वारे म्हणजेच लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल यांच्या मार्फत जास्त प्रमाणात घेतो. या डिव्हाइसच्या स्क्रीन मधून उत्सर्जित होणारा ब्लू लाईट हा नैसर्गिक नाही आणि तो आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत असतो. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की डोळ्यांसाठी हा ब्लू लाईट एवढा हानिकारक का? तर त्याचं कारण आहे त्याची लांबी म्हणजेच वेव्हलेंथ ही खूप जास्त कमी असते. त्यामुळे तो डोळ्याच्या पडद्यावर म्हणजे रेटिनावर डायरेक्ट परिणाम करतो. दीर्घकाळ निळ्या प्रकाशात राहिल्यास डोळ्यांवर ताण येतो, डोळ्यांच्या पेशी खराब होतात आणि तुम्हाला डिजिटल आय स्ट्रेन म्हणला जाणारा त्रास होऊ शकतो. याशिवाय हा निळा प्रकाश मेलाटोनिन नावाच्या झोपेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोनचं उत्पादन कमी करतो. त्यामुळेच रात्री स्क्रीन बघितल्यावर झोप येत नाही आणि झोपेचे चक्र बिघडते. हेच नाही, सतत निळा प्रकाश अनुभवल्याने दीर्घकाळासाठी मोठ्या समस्या होऊ शकतात, जसे की निद्रानाश, मूड स्विंग्स आणि डोळ्यांच्या आरोग्यावर होणारा दीर्घकालीन परिणाम. तर आता यावर उपाय काय? स्क्रीनवर ब्लू लाईट फिल्टर ऑन करा, झोपायच्या 2 तास अगोदर डिव्हाइस वापरणं बंद करा आणि शक्य असल्यास अँटी ब्लू लाईट चष्मा वापरा. आधुनिक तंत्रज्ञान हे खूप जास्त सोयीस्कर आहे, पण त्याचा योग्य वापर केल्यावरच आपण निरोगी राहू शकतो. तर निळ्या प्रकाशाचा परिणाम टाळा आणि तुमच्या झोपेची आणि डोळ्यांची काळजी घ्या, कारण डोळे आहे तर जग सुंदर आहे.